मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोलचा पार्ट आपण स्टडी करत होतो. त्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल मध्ये आपण ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप आपण बघितले आहे. त्यामध्ये मोनोएट्रिक अल्कोहोल, डायएट्रिक अल्कोहोल, ट्रायएट्रिक अल्कोहोल आणि पॉलीएट्रिक अल्कोहोल बघितले आहे. त्यानंतर मोनोएट्रिक अल्कोहोलचा आपण क्लासिफिकेशन स्टडी करत होतो. त्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ हायब्रिडेशन ऑफ कार्बन एटम टू विच OH ग्रुप इज अटॅच्ड. जे OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचं हायब्रिडेशन काय आहे त्याच्यावरून आपण क्लासिफिकेशन स्टडी करत होतो. त्यातला पहिला टाइप होता आपला अल्कोहोल कंटेनिंग कार्बन sp3OH बॉन्ड. म्हणजे OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचा हायब्रिडेशन sp3 असताना आपण पहिला टाइप स्टडी करत होतो अल्किल अल्कोहोल. अल्किल अल्कोहोल त्यामध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ अल्किल अल्कोहोल मध्ये पहिला टाइप बघितलेला प्रायमरी अल्किल अल्कोहोलचा पार्ट झालेला. त्यानंतर आज आपण सेकंडरी अल्किल अल्कोहोलचा पार्ट स्टडी करणार आहे. ओके, सेकंडरी अल्किल अल्कोहोल. सेकंडरी अल्किल अल्कोहोल. तर सेकंडरी अल्किल अल्कोहोल आपण कसे रिप्रेझेंट करणार बघा. एक हा सिंबल सेकंड लिहिणार आणि वरती हे सिंबल दाखवणार सेकंडरी अल्किल अल्कोहोल. ओके, तर सेकंडरी अल्किल अल्कोहोल कशामध्ये असतो बघा. ज्या अल्कोहोल मध्ये OH ग्रुप हा सेकंडरी कार्बन एटमला अटॅच असतो त्याला आपण काय म्हणणार आहे सेकंडरी अल्किल अल्कोहोल. ओके, बघा मग the alcohol in which OH group is attached to secondary carbon atom. secondary carbon atom त्याला काय म्हणायचं सेकंडरी अल्किल अल्कोहोल. ज्या अल्कोहोल मध्ये OH ग्रुप हा सेकंडरी कार्बन एटमला अटॅच आहे त्याला आपण काय म्हणणार आहे सेकंडरी अल्किल अल्कोहोल. लक्षात घ्या. आता याचं रिप्रेझेंटेशन कसं आहे का जनरल रिप्रेझेंटेशन. जनरल रिप्रेझेंटेशन सेकंडरी अल्किल अल्कोहोल साठी ते कसं असणार आहे बघा. OH ज्या कार्बनला अटॅच असणार आहे तो कार्बन कसा पाहिजे आपला सेकंडरी पाहिजे. म्हणजे त्याला दोन अल्किल ग्रुप अटॅच असलेले आपण इथे रिप्रेझेंट करूया. ओके, लक्षात अशा पद्धतीने काय तो OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचा हायब्रिडेशन आपलं चेंज होणार नाही. हायब्रिडेशन आपलं सेम कुठला असणार आहे OH अटॅचला कार्बनचा हायब्रिडेशन sp3 असणार आहे. परंतु त्या कार्बनचं नेचर कसं असणार आहे आपलं सेकंडरी असणार आहे. लक्षात घ्या. ओके, म्हणजे OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या दोन कार्बन एटमला अटॅच असणार आहे. त्यामुळे त्याला काय म्हणायचं सेकंडरी अल्किल अल्कोहोल. ओके, सेकंडरी अल्किल अल्कोहोल. आता एक्झाम्पल घ्या. हे जनरल रिप्रेझेंटेशन झालं. आता हे दोन्ही अल्किल ग्रुप इट मे बी सेम ऑर डिफरंट. ही दोन्ही सेम असेल किंवा डिफरंट असेल. इथं मिथिल ग्रुप असेल, इथं मिथिल असेल, इथं इथिल असेल, इथं मिथिल असेल. इट मे बी सेम ऑर डिफरंट. ओके, एक्झाम्पल आपण घेऊ याच्यामध्ये बघा. इथं CH3 CH3 CHOH. ओके, बघा याच्यामध्ये आता OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचा हायब्रिडेशन कुठला असणार आहे आपलं सेम. कुठला हायब्रिडेशन आपलं sp3 हायब्रिडेशन असणार आहे. ओके, हायब्रिडेशन चेंज होणार नाही. sp3 हायब्रिडेशन असणार आहे. परंतु OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचं नेचर आपलं डिपेंड असणार आहे. नेचर कुठला आहे बघा. नेचर कसं पाहिजे OH ग्रुप अटॅचला ते कुठल्या कार्बन अटॅच पाहिजे सेकंडरी कार्बन. बघा मग सेकंडरी कार्बन म्हणजे काय
OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या दोन कार्बन आयटमला अटॅच पाहिजे, त्याला काय म्हणायचं, सेकंडरी कार्बन आयटम. बघा काय म्हटलंय आपण, OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन दुसऱ्या दोन कार्बन आयटमला अटॅच पाहिजे, त्याला सेकंडरी कार्बन आयटम म्हणायचं. ओके, लक्षात आलं. मग बघा हा कार्बन कसा आहे आपला, सेकंडरी कार्बन आहे. लक्षात आलं, हा कार्बन कसा आहे आपला, सेकंडरी कार्बन. मग याचं नेम कसं येणार बघा, याचं नेम जे आहे आपलं, तर इथं सेकंड कार्बनला हा पहिला कार्बन, हा दुसरा आणि तिसरा. मग इथं लक्षात घ्या, सेकंड कार्बनला जर मिथिल ग्रुप अटॅच असेल, CSP ग्रुप असेल सेकंड कार्बनला, तर आपण कॉमनली काय म्हणत असतो, आयसो म्हणत असतो. लक्षात. ओके, हा पहिला कार्बन दुसरा, सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच तर आपण काय म्हणणार, आयसो. आणि पुढे आता तीन कार्बन आहेत त्यामुळे काय ना, प्रोपीन. आणि याचं नेम काय लिहिणार आपण, अल्कोहोल. ओके, नेम काय झालं, आयसोप्रोपील अल्कोहोल. ओके, तर दुसरा एक आपण इथे घेऊया, CSD CH2 ओके, अशा तीन असेल. इथं बघा OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचा हायब्रिडायझेशन सेम आपला sp3 असणार आहे, परंतु त्याचं नेचर इथं लक्षात घ्या, नेचर आपलं कसं असणार आहे बघा, इथं आता सेकंडरी नेचर पाहिजे. म्हणजे OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या दोन कार्बन आयटमला अटॅच करायचा. ओके, म्हणजे हा आपला सेकंडरी अल्कोहोल झाला, सेकंडरी अल्किल अल्कोहोल. आता याचं नेम बघा, टोटल कार्बन किती आहेत बघा, 1 2 3 4. ओके, त्यामुळे याचं नेम कसं येणार, ओके, 4 कार्बन आयटम्स आहेत. सेकंड कार्बनला आपला OH ग्रुप अटॅच आहे, हा सेकंडरी अल्कोहोल आहे, त्यामुळे ह्याला काय म्हणायचं बघा, सेकंडरी ब्युटील अल्कोहोल. ओके, सेकंडरी ब्युटील अल्कोहोल. ओके, पॉइंट ऑफ अटॅचमेंटचा कार्बन इथं दुसऱ्या दोन कार्बन आयटमला अटॅच आहे, त्यामुळे याला काय म्हणतात, सेकंडरी ब्युटील ग्रुप असं म्हणायचं. आणि पुढे अल्कोहोल आहे. ओके, लक्षात आलं, हा आपला सेकंडरी अल्कोहोल आहे, OH अटॅचला कार्बन दुसऱ्या दोन कार्बन अटॅच आहे, सेकंडरी ब्युटील अल्कोहोल. ओके, तर त्यानंतर नेक्स्ट जो टाइप आहे अल्किल अल्कोहोल्स मध्ये तो आपला टर्शरी अल्किल अल्कोहोल. ओके, टर्शरी अल्किल अल्कोहोल. नेक्स्ट आहे बघा, क्लासिफिकेशन ऑफ अल्किल अल्कोहोल मध्ये टर्शरी अल्किल अल्कोहोल. ओके, टर्शरी अल्किल अल्कोहोल ते आपण रिप्रेझेंट कसं करणार आहे, ठीक आहे, आपण टर्शरी अल्किल अल्कोहोल. आता इथं लक्षात घ्या काय म्हणणार, the alcohol in which OH group is attached to काय ना, attached to tertiary carbon atom. Okay, alcohol in which OH group is attached to the tertiary carbon atom. ज्या अल्कोहोल मध्ये OH ग्रुप हा टर्शरी कार्बन आयटमला अटॅच आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, टर्शरी अल्किल अल्कोहोल. मग याचं जनरल रिप्रेझेंटेशन कसं येणार बघा, R इथं अल्किल ग्रुप घ्या, हा अल्किल ग्रुप इथं OH असेल. ओके, जे OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचं हायब्रिडायझेशन sp3 असणार आहे, परंतु त्या कार्बनचं नेचर कसं असणार आहे, टर्शरी असणार आहे. ओके, म्हणजे OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या तीन कार्बनला अटॅच असणार आहे. ओके, म्हणून ह्याला काय म्हणणार आपण, टर्शरी अल्किल अल्कोहोल. ओके, एक्झाम्पल घेऊया आपण याचं, CSD
CH3OH. ओके, बघा आता ही तिन्ही अल्किल ग्रुप्स आहेत. इट मे बी सेम ऑर डिफरंट. ओके, ही तिन्ही अल्किल ग्रुप सेम असतील किंवा डिफरंट असतील लक्षात घ्या. आता इथं बघा OH ज्या कार्बन अटॅच त्याचा हायब्रिडायझेशन कुठला असणार आहे? आपला सेम sp3 सिंगल बॉन्डेड आहे. परंतु हा OH अटॅचला कार्बन दुसऱ्या किती कार्बन अटॅच आहे? 1 2 3 दुसऱ्या 3 कार्बन अटॅच आहे. म्हणून आपण ह्याला काय म्हणणार सांगा? टर्शरी अल्किल अल्कोहोल. ओके, OH ज्या कार्बन अटॅच आहे त्या कार्बनचं नेचर कसं आहे? आपलं टर्शरी नेचर आहे लक्षात ठेवा. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता याचं नेम कसं आहे बघा. हा 4 कार्बनचा अल्किल ग्रुप आहे 1 2 3 4 आणि इथं टर्शरी लिंकेज आहे. OH ज्या कार्बनला आहे तो दुसऱ्या 3 ला आहे. त्यामुळे टर्शरी लिंकेज इथं पेरिंग असल्यामुळे आपण काय म्हणणार इथं? त्याला काय म्हणणार? टर्शरी. टर्शरी आपण लिहित असताना फक्त TERT असं लिहित असतो. ओके, टर्शरी ब्युटील अल्कोहोल. ओके, याचं नेम कसं आहे ना आपलं? टर्शरी ब्युटील अल्कोहोल. लक्षात आलं? हे क्लासिफिकेशन ऑफ अल्किल अल्कोहोल होतं लक्षात घ्या. याच्यामध्ये आपण काय काय बघितले बघा. क्लासिफिकेशन ऑफ अल्किल अल्कोहोल मध्ये पहिला टाइप होता आपला मोनोएटिक अल्कोहोलचा. अल्कोहोल कंटेनिंग कार्बन sp3OH बॉन्ड मध्ये. त्यामध्ये पहिला अल्किल अल्कोहोल. अल्किल अल्कोहोल मध्ये प्रायमरी अल्किल अल्कोहोल, सेकंडरी अल्किल अल्कोहोल आणि टर्शियरी अल्किल अल्कोहोल. ओके, अशा रीतीने पहिला टाइप जो आहे कार्बन sp3OH बॉन्ड मधला हा आपल्या इथे कंप्लीट झाला. ओके, अल्किल अल्कोहोल. त्यानंतर आता सेकंड आपण इथे घेणार आहे का कार्बन sp3OH बॉन्ड मधील तो अलायलिक अल्कोहोल्स. तो कुठला असणार बघा? सेकंड टाइप घेतला अलायलिक अल्कोहोल्स. अलायलिक अल्कोहोल्स. तर अलायलिक अल्कोहोल कसं असणार लक्षात? अलायलिक अल्कोहोल्स. अलायलिक अल्कोहोल कैसा बनायचं बघा. The alcohols in which OH group is attached to the alcohols in which OH group is attached to sp3 hybridized carbon atom. OH group is attached to sp3 hybridized carbon atom. sp3 hybridized carbon atom next to carbon carbon double bond. Okay, that is allylic carbon. Okay, बघा आपण काय म्हटलेलं? The alcohols in which OH group is attached to sp3 hybridized carbon atom next to carbon carbon double bond. Okay, that is to allylic carbon. ओके, लक्षात जे ज्या अल्कोहोल मध्ये OH ग्रुप आपला कुठे अटॅच होणार आहे? sp3 हायब्रिडायझेशन असणाऱ्या कार्बनला आणि त्याच्या पुढे काय असणार आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणार आहे. ओके, त्याला अलायलिक अल्कोहोल असं म्हणायचं. मग आता लक्षात घ्या की कसं असणार आहे बघा. OH जे अल्कोहोल आहे आपला तो ज्या कार्बनला अटॅच असणार आहे त्याचा हायब्रिडायझेशन आपला सेम कुठला असणार आहे? sp3 हायब्रिडायझेशन असणार आहे आणि त्याच्या पुढे काय असणार आहे? नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. त्याच्या पुढे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणार. ओके, आता बाकीचे व्हॅलेन्स आता सॅटिस्फाय करा. मग इथे कसं होणार? CH2
ओके इथं काय येणार आहे आपला CH, ओके इथं CH येणार आहे आणि इथं पण आपलं काय येणार आहे CH2 येणार आहे. ओके पुढं OH असणार आहे. ओके लक्षात. तर OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचं हायब्रिडायझेशन sp3 असणार आहे, परंतु त्याच्या पुढे काय असणार आहे आपला कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट असणार आहे. ओके त्याला काय म्हणणार आपण आहे अलायलिक अल्कोहोल्स. ओके लक्षात. आणि हा जो कार्बन आहे त्या कार्बनला आपण आणखी काय म्हणत असतो अलायलिक कार्बन. ओके हा कार्बन कुठला असणार आपला अलायलिक कार्बन असणार. ओके हे लक्षात ठेवा. आता मग हा जो अलायलिक अल्कोहोल आहे ह्याचे परत प्रायमरी अलायलिक अल्कोहोल, सेकंडरी अलायलिक अल्कोहोल आणि आपण टर्शियरी अलायलिक अल्कोहोल अशा तीन आपण परत याचं क्लासिफिकेशन करू शकतो. लक्षात ठेवा. आता बघा पहिल्या याच्यातला प्रायमरी अलायलिक अल्कोहोल कसा असणार आहे बघा. त्याच्यामध्ये प्रायमरी अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल मध्ये काय येणार आहे OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच असणार आहे त्या कार्बनचं नेचर प्रायमरी असणार आहे. लक्षात घ्या. ओके द अल्कोहोल इन which the alcohol in which OH group is attached to OH group is attached to primary carbon atom. OH group is attached to the alcohol in which OH group is attached to primary carbon atom next to carbon carbon double bond. ओके त्याला काय म्हणायचं प्रायमरी अलायलिक अल्कोहोल्स. ओके अलायलिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन लक्षात घ्या. प्रायमरी अलायलिक अल्कोहोल्स. ओके आता याचं एक्झाम्पल बघा. OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचं हायब्रिडायझेशन आपलं sp2 असणार आहे. त्याच्या पुढे काय असणार आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणार. ते सेम हेच एक्झाम्पल आपण इथे घेतलेलं आहे. ओके OH अटॅचला कार्बनचा हायब्रिडायझेशन sp3 त्याच्या पुढे कार्बन कार्बन डबल बॉन्ड, परंतु OH अटॅचला कार्बन कसा पाहिजे प्रायमरी पाहिजे जे तो दुसऱ्या एकाच कार्बन एटमला अटॅच पाहिजे. ओके लक्षात आलं. हा कार्बन एटम कसा आहे आपला प्रायमरी. चल का प्रायमरी. ओके प्रायमरी अल्कोहोल आपण कसे रिप्रेझेंट करत असतो. ओके ब्रॅकेट मध्ये पण असं दाखवूया. ओके लक्षात आलं. हा प्रायमरी अल्कोहोल आहे. ह्याचं नेम काय लक्षात घ्या. हा जो टोटल ग्रुप आहे CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 या ग्रुपला आपण अलाइन ग्रुप असं म्हणतात. ओके अलाइन ग्रुप. आणि पुढं OH ग्रुप असल्यामुळे आपण ह्याला काय म्हणणार आहे अलायलिक अल्कोहोल. हा काय झाला अलायलिक अल्कोहोल. ओके किंवा आणखी आपण ती कॉमन नेम झालं IUPAC जर आपण बघितलं तर ते कसं येईल बघा. OH असणारा कार्बन पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा कार्बन येणार. 3 नंबरला आपला इथं 2 आणि 3 च्या मध्ये डबल बॉन्ड येणार. त्यामुळे नॉमेनक्लेचर कसं येईल बघा प्रोप 2 इन 1 OH. ओके अशा 3 IUPAC नेम आपण लिहू शकतो. हे नॉमेनक्लेचर आपण पुढे स्टडी करणार आहोत. हा पहिला कार्बन आहे, हा सेकंड थर्ड. सेकंड कार्बनला डबल बॉन्ड आहे. 3 कार्बन आहेत प्रोप 2 इन म्हणजे डबल बॉन्ड आणि 1 नंबरला OH ग्रुप आहे. त्यामुळे आपण काय लिहिलं आहे प्रोप 2 इन 1 OH. लक्षात आलं. हा प्रायमरी अलायलिक अल्कोहोलचा एक्झाम्पल होतो. तर त्यानंतर सेकंडरी अलायलिक अल्कोहोल कसा येणार आहे बघा. ह्याच्यामध्ये
secondary allylic alcohols. Okay, allylic alcohols classification. Secondary allylic alcohols. Okay, याच्यामध्ये पण काय येणार आहे, OH ज्या कार्बनला अटॅच असणार आहे त्याचा हायब्रिडायझेशन चेंज होणार नाही, हायब्रिडायझेशन सेम कुठला असणार आहे, sp3 असणार आहे. ओके, परंतु त्या कार्बनचं नेचर कसं असणार आहे, सेकंडरी असणार आहे. बघा मग, तर अल्कोहोल इन विच the alcohol in which the alcohols in which OH group is attached to alcohols in which OH group is attached to secondary carbon atom, secondary carbon atom. Next to carbon carbon double bond. Okay, OH ज्या कार्बन अटॅच असणार तो कार्बन सेकंडरी पाहिजे आणि त्याच्या पुढे काय पाहिजे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड पाहिजे. बरोबर आहे. आता एक्झाम्पल घ्यायचं, बघा काय म्हटलेलं आहे, OH ज्या कार्बनला आहे त्याचा हायब्रिडायझेशन sp3 पाहिजे, परंतु तो कार्बन कसा पाहिजे आपला, सेकंडरी पाहिजे. ओके, मग इथे येणार बघा CHOH प्लस CH3, पुढे आपण काय येणार CH डबल बॉन्ड CH. ओके, लक्षात बघा इथे मग OH च्या कार्बनला अटॅच आहे त्याचा हायब्रिडायझेशन चेंज होणार नाही, हायब्रिडायझेशन सेम काय असणार आहे, sp3 असणार आहे, परंतु कार्बनचे नेचर आपलं कसं आहे, सेकंडरी लक्षात. ओके, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या दोन कार्बनला अटॅच आहे, हे एका कार्बनला अटॅच आहे आणि हा एक कार्बनला अटॅच आहे. बरोबर आहे, त्यामुळे हा सेकंडरी allylic alcohol आहे. ओके, लक्षात आहे. OH हा सेकंडरी कार्बनला अटॅच आहे आणि त्याच्या पुढे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ओके, लक्षात आलं. याचं एक नेम कसं येणार लक्षात घ्या, हा फर्स्ट कार्बन येणार, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ, टोटल 4 कार्बन एटम आपले प्रेझेंट आहेत आता. आणि डबल बॉन्डची पोझिशन जी असणार आहे ती आपली, हा पहिला कार्बन आहे, हा इथं सेकंड आहे, हा थर्ड आहे, हा फोर्थ आहे, 3 नंबरला डबल बॉन्ड येणार, त्यामुळं ब्यूट 3 इन होणार आणि 2 नंबरला OH ग्रुप आपला प्रेझेंट आहे, त्यामुळे नेम कसं येणार बघा, ब्यूट 3 नंबरला डबल बॉन्ड आहे 3 म्हणणार आणि पुढे इन म्हणणार आणि 2 नंबरला OH आहे, त्यामुळे ब्यूट 3 इन 2OL अशा पद्धतीने नेम होईल. ओके, लक्षात, 2 नंबरला अल्कोहोल ग्रुप आहे त्यामुळे 2OL आपण म्हणणार. ओके, हा सेकंडरी allylic alcohol आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, सेकंडरी allylic alcohol झाल्यानंतर टर्शियरी allylic alcohol. ओके, टर्शियरी allylic alcohols. टर्शियरी allylic alcoholचं डेफिनेशन कसं करणार, ठीक करणार पण. ओके, टर्शियरी allylic alcohol डेफिनेशन कसे होणार आपले बघा, the alcohol in which OH group is attached to tertiary carbon atoms. Okay, alcohol in which OH group is attached to tertiary carbon atoms. Tertiary carbon atom. ओके, आता टर्शियरी आपण अशा पद्धतीने रिप्रेझेंट केलंय की डायरेक्ट तुम्ही टर्शियरी असं पण लिहिलं चालेल,
attached to tertiary carbon atom. Okay, the alcohol in which OH group is attached to tertiary carbon atom next to काय ना कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ओके, तो बघा आता याच्यामध्ये कसं लिहिणार आपण OH. ओके, ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचं नेचर आता कसं पाहिजे, टर्शरी पाहिजे, लक्षात घ्या. ओके, अशा पद्धतीने येणार आहे. हे OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन चेंज होणार नाही. हायब्रिडायझेशन सेम आपलं sp3 राहणार, परंतु कार्बनचं नेचर कसं असणार आपलं टर्शियरी असणार, लक्षात घ्या. OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच आहे. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन आणि हा थर्ड कार्बन आहे. जे OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच आहे. त्याला काय म्हणणार आपण, टर्शियरी अलायलिक अल्कोहोल. लक्षात आहे. आता मग याचं नोमेनक्लेचर करायचं आपल्याला. कसं करता येणार बघा, नंबरिंग स्टार्ट करणार. ज्या साइडनं OH जवळ आहे हा पहिला कार्बन येईल, हा सेकंड येईल, हा थर्ड, हा फोर्थ. ओके, जे 2 नंबरला आपला मिथिल ग्रुप हा सॅल्सेन आहे आणि 2 नंबरला OH ग्रुप सुद्धा आपला प्रेझेंट आहे. ओके, आणि 3 आणि 4 च्या मध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. स्ट्रेट चेन मध्ये कार्बन किती आले बघा, 1 2 3 4 4 कार्बन आपले स्ट्रेट चेन मध्ये प्रेझेंट आहे आणि 3 नंबरला डबल बॉन्ड आहे आणि 2 नंबरला साइड चेन. साइड चेन पहिल्यांदा 2 नंबरला मिथिल ग्रुप आहे, त्यामुळे आपण काय लिहिणार इथं 2 मिथिल. हा पहिला कार्बन, दुसरा 2 ला मिथिल ग्रुप आहे 2 मिथिल म्हणणार. आणि परत आता स्ट्रेट चेन मध्ये 4 कार्बन ब्यूट लिहिणार आणि आता डबल बॉन्ड कुठे आहे 3 नंबरला, त्यामुळे काय लिहिणार 3 आणि इन लिहिणार. आणि शेवटचाही आपण OL ला करणार आहे. 2 नंबरला OH ग्रुप आहे 2 OL. काय अशा पद्धतीने नेम काय होणार 2 मिथिल ब्यूट 3 इन 2 OL. लक्षात घ्या, इन म्हणजे डबल बॉन्ड आणि OL म्हणजे अल्कोहोलिक OH ग्रुप. ओके, लक्षात. अशा पद्धतीने आपला हा काय होता अलायलिक अल्कोहोल. अल्कोहोल कंटेनिंग कार्बन sp3OH बॉन्ड मधील सेकंड टाइप होता अलायलिक अल्कोहोल. त्यानंतर थर्ड टाइप आहे अल्कोहोल कंटेनिंग कार्बन sp3OH बॉन्ड मधला, तो आहे आपला बेन्झिलिक अल्कोहोल. ओके, नेक्स्ट कुठला आपला बेन्झिलिक अल्कोहोल. थर्ड टाइप आहे अल्कोहोल कंटेनिंग कार्बन sp3OH बॉन्ड मध्ये बेन्झिलिक अल्कोहोल. ओके, तर बेन्झिलिक अल्कोहोल कसा बनायचं बघा. तर अल्कोहोल in which the alcohol in which OH group is attached to sp3 hybridized carbon atom. sp3 hybridized carbon atom next to aromatic ring or benzene ring. ओके, त्याला काय म्हणायचं बेन्झिलिक अल्कोहोल. लक्षात घ्या. ओके, इट्स नोन एज अ बेन्झिलिक अल्कोहोल. द अल्कोहोल in which
OH group is attached to sp3 hybridized carbon atom next to aromatic ring of benzene ring. म्हणजे OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचा हायब्रिडायझेशन sp3 पाहिजे आणि त्याच्या पुढे काय पाहिजे aromatic ring किंवा benzene ring पाहिजे. ओके, बघा मग एक्झाम्पल घेऊया आपण आता. बघा OH ग्रुप आहे हा. OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे, ओके, त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन काय पाहिजे sp3 पाहिजे आणि त्याच्या पुढे काय पाहिजे aromatic ring किंवा benzene ring पाहिजे असं. ओके, इथं आपण आता benzene ring काढूया. ओके, लक्षात अशा केलं OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचा हायब्रिडायझेशन sp3 आणि त्याच्या नेक्स्ट काय पाहिजे aromatic ring किंवा benzene ring पाहिजे. त्याला काय म्हणायचं बेन्झिलिक अल्कोहोल. चलो आता मग हा जो बेन्झिलिक अल्कोहोल आहे त्याचं सुद्धा आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी असं क्लासिफिकेशन करू शकतो लक्षात घ्या. ओके, आता याच्यामध्ये बघा आपण दुसरे एक एक्झाम्पल घेऊया. ओके, CHOH इथं मी CS3 घेतलेला आहे. ओके, आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण ह्याच्यामध्ये. हे तीन एक्झाम्पल आपल्या समोर आहेत लक्षात घ्या. OH अटॅचला कार्बनचा हायब्रिडायझेशन sp3 नेक्स्ट aromatic ring म्हणजे बेन्झीन रिंग आहे. इथं पण बघा OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचा हायब्रिडायझेशन सेम आपला sp3 च असणार आहे. नेक्स्ट aromatic रिंग आहे म्हणजे बेन्झीन रिंग आहे. इथं पण बघा OH अटॅचला कार्बनचा हायब्रिडायझेशन सेम sp3 च आहे. नेक्स्ट काय आपली बेन्झीन रिंग आहे. ओके, आता मग हे तिन्ही सुद्धा आपले बेन्झिल अल्कोहोलचे एक्झाम्पल्स आहेत लक्षात. आता त्या बेन्झिल अल्कोहोल मध्ये बेन्झिलिक अल्कोहोल्स आहेत हे बेन्झिलिक अल्कोहोल्स ह्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी सांगू शकतो. म्हणजे कसं लक्षात घ्या OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचं नेचर प्रायमरी पाहिजे त्यामुळे त्याला काय म्हणायचं प्रायमरी बेन्झिलिक अल्कोहोल्स. आता इथं बघा हा OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन प्रायमरी आहे कारण का तो दुसऱ्या एकाच कार्बन एटमला अटॅच आहे त्या बेन्झीन रिंगचा. ओके, त्यामुळे त्याला आपण काय म्हणू शकतो प्रायमरी बेन्झिलिक अल्कोहोल म्हणू शकतो लक्षात घ्या. हा प्रायमरी बेन्झिलिक अल्कोहोल आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा इथं OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचं नेचर कसं आहे आपलं सेकंडरी आहे कारण का OH इथं ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या दोन कार्बनला अटॅच आहे, एक ह्या कार्बनला आणि एक बेन्झीन रिंगच्या कार्बनला. ओके, त्यामुळे ह्या कार्बनचं नेचर कसं आहे आपलं सेकंडरी त्यामुळे ह्याला आपण काय म्हणू शकतो सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोल्स. ओके, हे सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोल होऊ शकतं लक्षात घ्या. ओके, आणि त्यानंतर इथं बघा त्या ठिकाणी इथं सुद्धा OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन दुसऱ्या किती कार्बनला अटॅच आहे बघा 1, 2 आणि 3. ओके, दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच आहे त्यामुळे ह्या कार्बनचं नेचर कसं आहे आपलं टर्शरी नेचर लक्षात आहे. ओके, हे टर्शरी नेचर आहे त्यामुळे याला आपण काय म्हणू शकतो टर्शरी बेन्झिलिक अल्कोहोल्स. ओके, हे आपलं टर्शरी बेन्झिलिक अल्कोहोल असतं. ओके, आता मग ह्यांचा आता नॉमेनक्लेचर आपल्याला करायचं आहे. प्रायमरी बेन्झिलिक अल्कोहोल OH ग्रुप प्रायमरी कार्बन एटमला अटॅच आहे नेक्स्ट बेन्झीन रिंग आहे. इथं OH सेकंडरी कार्बन एटमला अटॅच आहे नेक्स्ट बेन्झीन रिंग आहे. इथं OH टर्शरी कार्बनला अटॅच आहे नेक्स्ट बेन्झीन रिंग आहे. ओके, प्रायमरी बेन्झिलिक अल्कोहोल, सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोल आणि टर्शरी बेन्झिलिक अल्कोहोल हे तिघांचे एक्झाम्पल आपण इथे लिहिलेले लक्षात. आता नेम कसं आहे बघा
त्याचं जे नेम आहे हे एक्झाम्पल बघा बेन्झीन रिंगला CH2 ग्रुप जर अटॅच असेल तर आपण काय म्हणतो असतो बेन्झील ग्रुप असं म्हणतो असतो लक्षात घ्या बेन्झीनला CH2 अटॅच असेल तर बेन्झील म्हणतात आणि पुढं अल्कोहोल असेल त्यामुळे नेम कसं आलं बेन्झील अल्कोहोल किंवा तुम्ही असं सुद्धा लिहू शकता लक्षात और आणखीचं नेम बघा बेन्झीन रिंगला अटॅचला जो सबस्टिट्यूएंट आहे म्हणजे फंक्शनल ग्रुप आहे त्याला जर बेन्झीनला अटॅचला जो सबस्टिट्यूएंट आहे त्याला जर फंक्शनल ग्रुप अटॅच असेल तर त्यावेळी बेन्झीन रिंग ही सबस्टिट्यूएंट म्हणून कॅल्क्युलेट करायचे लक्षात घ्या काय म्हटलंय आपण बेन्झीन रिंगला अटॅच असलेल्या सबस्टिट्यूएंटला जर OH ग्रुप किंवा दुसरा कुठलाही फंक्शनल ग्रुप अटॅच असेल तर बेन्झीन रिंग ही आपण सबस्टिट्यूएंट कन्सिडर करायचं मग सबस्टिट्यूएंट मध्ये बेन्झीन रिंगला आपण काय म्हणतो असतो फिनिल ग्रुप असं म्हणतो असतो C6H5 ग्रुप आहे लक्षात घ्या सेपरेट बेन्झीन रिंग असते तर C6H6 चा कार्बन हायड्रोजन झाले असते इथला एक हायड्रोजन संख्या CH2 ग्रुपने रिप्लेस झालाय त्यामुळे C6H5 ग्रुप आहे त्यामुळे C6H5 ग्रुपला आपण काय म्हणतो असतो फिनिल ग्रुप असं म्हणतो असतो लक्षात घ्या त्यामुळे हे बेन्झील अल्कोहोल किंवा आता इथं ही बेन्झीन रिंग सबस्टिट्यूएंट होत आहे कारण का बेन्झीन रिंगला अटॅचला सबस्टिट्यूएंटला OH हा फंक्शनल ग्रुप अटॅच आहे त्यामुळे बेन्झीन रिंग सबस्टिट्यूएंट झाली त्यामुळे नेम कसं होणार बघा फिनिल आणि एक कार्बनचा अल्कोहोल मिथेनॉल नेम कसं झालं आपलं बेन्झील अल्कोहोल फिनिल मिथेनॉल ओके आता इथं नेम कसं होणार बघा त्या सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोलचं इथं बघा त्यामध्ये कसं येणार आहे इथं सुद्धा बेन्झीन रिंग आपली सबस्टिट्यूएंट होणार आहे ओके कारण का बेन्झीन रिंगला अटॅच असलेल्या सबस्टिट्यूएंटला OH हा फंक्शनल ग्रुप आहे त्यामुळे इथे कसं येणार आहे लक्षात घ्या फिनिल इथेनॉल ओके हा आपला कार्बन जो असणार आहे तो फर्स्ट असणार आहे हा इथं सेकंड कार्बन आहे पहिल्या कार्बनला फिनिल ग्रुप हा सबस्टिट्यूएंट आहे आणि OH हा फंक्शनल ग्रुप आहे त्यामुळे नेम कसं येणार याचं फिनिल ओके इथेनॉल मग डायरेक्ट तुम्ही 1 फिनिल इथेनॉल सुद्धा म्हटलं तर चालेल ओके 1 फिनिल एक नंबरच्या कार्बनला फिनिल ग्रुप आहे 1 फिनिल इथेनॉल आणि इथे कसं येणार लक्षात घ्या त्या ठिकाणी हा कार्बन तुम्ही फर्स्ट कन्सिडर करा हा सेकंड हा थर्ड आता इथे 2 नंबरला आपला फिनिल ग्रुप प्रेझेंट आहे त्यामुळे नेम कसं येणार लक्षात घ्या 2 फिनिल प्रोपेन 2 OH ओके नेम कसं येणार आहे 2 फिनिल प्रोपेन 2 OH चलो 2 नंबरला फिनिल ग्रुप आहे 3 कार्बन आहेत आणि 2 नंबरला OH ग्रुप आहे त्यामुळे काय येणार हे 2 फिनिल प्रोपेन 2 OH ओके अशा रीतीने हे नॉमेनक्लेचर होईल लक्षात घ्या त्या कंपाऊंड्स हे बेन्झिलिक अल्कोहोल आहे आणि ह्या बेन्झिलिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन आहे प्रायमरी सेकंडरी टर्शियरी ओके इथं आपला अल्कोहोल कंटेनिंग कार्बन sp3OH1 हे क्लासिफिकेशन आपल्या इथे कंप्लीट झालंय त्याच्यामध्ये आपण अल्किल अल्कोहोल त्यानंतर अलायलिक अल्कोहोल आणि बेन्झिलिक अल्कोहोल हे आपण स्टडी केलं आहे इन डिटेल मध्ये त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ मोनोएटिक अल्कोहोल्स ओके on the basis of type of hybridization of carbonate to which OH group is attached त्यामध्ये आपण सेकंड आपण बघणार आहे अल्कोहोल कंटेनिंग कार्बन sp2OH1 ओके याच्यामध्ये आता second type of monoetic alcohols मध्ये on the basis of type of hybridization of carbonate to which OH group is attached second याच्यामध्ये आता alcohol containing carbon sp2OH1 कार्बन sp2OH1 म्हणजे लक्षात घ्या OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचा हायब्रिडेशन आता काय पाहिजे sp2 पाहिजे ओके
sp2 हायब्रिडायझेशन म्हणजे काय, डबल बॉन्डेड कार्बन पाहिजे. त्यामध्ये एकच अल्कोहोल आहे आपला, तो आहे फिनाइलिक अल्कोहोल. फिनाइलिक अल्कोहोल जसं ओके. फिनाइलिक अल्कोहोल हा एकच आहे, कार्बन sp2OH बॉन्ड असणार. मग फिनाइलिक अल्कोहोल कशा म्हणतात लक्षात घ्या. The alcohol in which OH group is attached to the alcohol in which OH group is attached to sp2 hybridized carbon atom. sp2 hybridized carbon atom, that is doubly bonded carbon atom. That is doubly bonded carbon atom. Section is known as phenylic alcohols. is known as phenylic alcohols. बघा आपण काय म्हटलेलं, ज्या अल्कोहोल मध्ये OH ग्रुप हा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन एटमला अटॅच पाहिजे. sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन एटम म्हणजे काय, डबल बॉन्डेड कार्बन एटमला OH ग्रुप अटॅच पाहिजे. त्याच अल्कोहोलला आपण काय म्हणत असतो, फिनाइलिक अल्कोहोल्स असं म्हणत असतो. ओके. बघा आता लक्षात घ्या, OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचं हायब्रिडायझेशन sp2 पाहिजे, म्हणजे तो डबल बॉन्डेड कार्बन पाहिजे लक्षात घ्या. ओके ओके. OH इथं ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन कुठला आहे आपला, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन एटम लक्षात. आणि त्याच्या पुढे काय आपला कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ओके. म्हणजे sp2 हायब्रिडायझेशन असणारा कार्बन एटमच कसा असतो आपला, डबल बॉन्डेड असतो लक्षात. आता मग डबल बॉन्डेड कार्बन एटमला आपण काय म्हणत असतो, त्या कार्बनला आपण आणखी काय म्हणत असतो, फिनाइलिक कार्बन. त्या कार्बनला आपण काय म्हणत असतो, फिनाइलिक कार्बन लक्षात. आता मग लक्षात घ्या, फिनाइलिक अल्कोहोल्स मध्ये OH ग्रुप हा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन एटमला अटॅच असणार आहे. म्हणजे त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन आपलं काय असणार आहे, sp2, आणि तो कार्बन कसा असणार आहे, डबल बॉन्डेड असणार. ओके लक्षात, हे लक्षात ठेवायचं. आणि इथं OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन डबल बॉन्डेड असल्यामुळे OH अटॅच असणाऱ्या कार्बनला काय म्हणायचं, फिनाइलिक कार्बन असं म्हणायचं. काय म्हटलंय आपण, OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 आहे आणि त्या कार्बनला काय म्हणायचं, फिनाइलिक कार्बन. आणि अल्कोहोलला काय म्हणणार आपण, फिनाइलिक अल्कोहोल. ओके. आता मग हा जो CH डबल बॉन्ड CH2 हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला आपण काय म्हणत असतो, फिनाइल ग्रुप असं म्हणत असतो लक्षात घ्या. CH डबल बॉन्ड CH2 त्या ग्रुपला आपण काय म्हणतो, फिनाइल ग्रुप. म्हणून आपण काय म्हणणार, फिनाइल आणि पुढे OH ग्रुप आहे म्हणून आपण काय म्हणणार याला, फिनाइल अल्कोहोल लक्षात, फिनाइल अल्कोहोल. आणि IPA सिस्टीम मध्ये याचं नेम कसं आहे ना, डबल बॉन्डेड आहे त्यामुळे हे इथेनॉल, इथिन OL. ओके, हे आपण OL न करणार इथेनॉल. इथेनॉल नाही लक्षात घ्या, इथेनॉल आहे, डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, इन म्हणजे डबल बॉन्ड. ओके लक्षात. अशा पद्धतीने हा फिनाइलिक अल्कोहोल हा एकच टाइप आपला अल्कोहोल कंटेनिंग कार्बन sp2OH बॉन्ड मध्ये प्रेझेंट आहे लक्षात. अंडरस्टँड. इथं आपलं क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोलचा टोटल पार्ट आपला इथे कंप्लीट झालाय.
नेक्स्ट लेक्चरला आपण नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल्स अकॉर्डिंग टू कॉमन सिस्टीम, कार्बिनॉल सिस्टीम आणि IUPAC सिस्टीम नुसार आपण स्टडी करणार आहे. ओके, थँक्यू.